पण समजा अशी सिच्युएशन आली की जर का तुमचे मार्क्स आधी जास्त होते आणि नंतर कमी झालेले आहेत, तर आपण ऑलरेडी पुटअप केलेलं आहे, करेक्शन ऑर्डिनन्समध्ये पुटअप केलेलं आहे आपल्या कमिटीला, आणि ते लवकरात लवकर होऊन जाईल. जे तुमचे हायर मार्क्स असतील ते ठेवण्यासाठी आपण ऑलरेडी पुटअप केलेलं आहे. ह्या गोष्टी आमच्याही लक्षात येतात, आम्हाला लक्षात येत नाहीत असं नाही, पण ह्या गोष्टी म्हणजे जे हायर असतील दोन्हीपैकी ते मार्क्स तुमचे रिटेन होतील हे आपण ऑलरेडी प्रोव्हिजन करतो. एक दुसरा भाग आहे की 2 इव्हॅल्युएटर्समध्ये हे वेगळे वेगळे मार्क का येतात, तर शेवटी दोन इव्हॅल्युएटर्स आहेत तिथे हे होणं पॉसिबल आहे. त्याच्यासाठी परत आपण एक प्रोव्हिजन केलेलं आहे की जर का किती पर्सेंट केलं आपण 30% डिफरन्स असेल तर आणखी एक जर का 30%चा 2 इव्हॅल्युएशनमध्ये फरक असेल, कमी झालेला असो किंवा वाढलेले असो, तर त्याच्यासाठी आपण तिसऱ्या इव्हॅल्युएटरकडनं चेक करून घेण्याचे प्रोव्हिजन केलेली आहे. आणि तिसऱ्या इव्हॅल्युएटरकडनं करून सर बेसिक कसं असतं, जर आन्सर आहे मॉडरेट जे आन्सर लिहायचं ते स्टुडंटनी लिहिलंय ना, मग पेपर चेक करण्याबरोबर का डिपेंड राहायचं की त्याचं आन्सर असं पाहिजे त्याला. प्रत्येक एक्झामिनरचं जे एक्सपेक्टेशन असते, पण सर आपण मॅथमॅटिकल क्वेश्चन असेल त्याचं उत्तर असेल, युनिव्हर्सिटी कॉलेज सांगते की तुम्ही हे लिहिलं पाहिजे, हो. मग आम्ही त्यात मांडतो ना मुद्दे, मग तरी पण त्याच्यामुळे तर रिव्हॅल्युएशन दिले नाही. तुमचे मुद्दे त्यांनी लिहिलेले बरोबर वाचले का नाही, तुमचे मार्क दिले का नाही, त्यासाठी रिव्हॅल्युएशन आहे. रिव्हॅल्युएशनमध्ये तुझे मार्क वाढले. पण सर रिव्हॅल्यू करायची गरजच येऊ नये ना आपल्या एक्झामिनर आपण हे करू शकतो. एक्झामिनरचं क्वालिफिकेशन जे आहे ते आपण तुमच्या एक्झामिनर अपॉइंट केली आणि तुला वाटलं त्याचं रिव्हॅल्युएशन बरोबर नाही झालं, तर आपण रिव्हॅल्युएशन त्यासाठीच ठेवलं. सिस्टम अशीच असते. स्टुडंटला एवढ्या पुढे जायची गरजच नाही ना पडली पाहिजे, ते तिथं सॅटिस्फाय झाले पाहिजेत ना रिझल्टमध्ये. एवढं रिव्हॅल्युएशन करा, फोटोकॉपी मागवा, नंतर परत एक्झाम पण द्या, फेस करावं लागतं. एक्झामिनरवरती या गोष्टीची कारवाई सर मॉडरेट असतं ना आन्सर, ते लिहिलं की मार्क दिलेच पाहिजेत ना तिथं. दिले पाहिजेत, पण शेवटी ते काम करणारा पण माणूसच आहे. समजा त्याची चूक झालेली, जर त्या माणसाची चूक झालेली असेल, आतापर्यंत तुमची 100% गोष्ट मान्य आहे की आतापर्यंत त्या लोकांवरती कारवाई होऊ शकत नाही, आपल्याकडे काही अडचणी होत्या, पण इथून पुढे आपण याच कारवाईला आजपासूनच सुरुवात केलेली आहे. आजपासून म्हणण्यापेक्षा याच्या आधी बॅकग्राऊंडला आम्ही काही गोष्टी केल्या. आज मी तुम्हाला जेव्हा सांगतो की 98 कॉलेजेसला लेटर जाणार आहे, त्यावेळेला मी अचानक 98 नंबर येऊ शकतो का? बॅकग्राऊंडला आम्हाला पण कॅल्क्युलेशन करायला लागलं असेल ना, कुठल्या कॉलेजने पार्टिसिपेट प्रिन्सिपलला लेटर जाते, नाही केलं, काय केलं, ह्याला आम्हाला बॅकग्राऊंडला काम करावं लागलं असेलच ना. हे काम केल्यानंतर मग आम्ही या स्टेजला आलेलो आहे, आम्ही या गोष्टीला आलेलो आहे की आता तसंच जसं ही गोष्ट आहे तसं इव्हॅल्युएटरमध्ये ज्या इव्हॅल्युएटर्सच्या बाबतीत असे मार्क्समध्ये खूप व्हेरिएशन्स आलेले आहेत, त्या इव्हॅल्युएटर्सवरती फायनान्शियल पेनल्टी, त्यांचा डिबार करणे, त्यांचे अप्रुव्हल्स कॅन्सल होणे, अशा लेवलच्या स्टेजेस असतात. त्याचे सगळे आपल्याकडे ॲक्टमध्ये सगळ्याची प्रोव्हिजन आहे आणि ती प्रोसेस आता सुरू झालेली आहे. अनफॉर्च्युनेटली तुम्हाला ही प्रोसेस सुरू होईपर्यंत इथे यावं लागलं, पण ऑलरेडी विद्यापीठाने पण याचा कॉग्निजन्स घेतलेला आहे आणि याच्यावरती प्रोसेस सुरू केलेली आहे. विद्यार्थी काँग्रेस पक्षाचा आणि विद्यार्थी संघटनेचा कोणत्याही विद्यार्थी परिषदेला त्रास देण्याचा हेतू नाही. फक्त आज जो स्वप्नीलवर अन्याय झाला आहे तो कुठल्याच विद्यार्थ्यावर असं अन्याय व्हायला नको, हीच आमच्या विद्यार्थ्याची भूमिका आहे. त्या हेतूने विद्यापीठ परिषदेने आमच्याकडे आम्ही पण या गोष्टीकडे खूप संवेदनशीलतेने बघतो. याच्यामध्ये कुणाचाही शेवटी तो सुद्धा आमचा विद्यापीठाचाच मुलगा विद्यार्थी, म्हणजे आमच्यासाठी पण आमच्या मुलासारखाच आहे. त्याच्यामुळे कुणावरतीही असं होऊ नये हे अतिशय दुर्दैवी आहे, हे आम्हाला सगळं मान्य आहे. आणि त्याच्यामुळं उलट राधा तुला आत्ता म्हटल्यासारखं की हे त्यांनी मला वाटतं गेल्या आठवड्यामध्ये सुसाईड केलं, शनिवारी काहीतरी ना, शनिवारी त्यांनी सुसाईड केली. पण मी आत्ता म्हटल्याप्रमाणे ह्या सगळ्या प्रोसेसची जी सुरुवात आहे ती काही शनिवारपासून झालेली नाही आहे. आम्ही त्याच्या आधीच ह्या सगळ्या कुठले कॉलेज पार्टिसिपेट नाही करतायत, कुठल्या कॉलेजमध्ये अडचणी आहेत, कुठल्या इव्हॅल्युएटर्सनी हे मार्क्स कमी जास्त झालेले आहेत, त्याच्या लिस्ट तयार करणं वगैरे सगळं बॅकग्राऊंडला आम्ही हे सगळं काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे. आणि त्याचे जे एकेकावरती जे कारवाई करण्याच्या वगैरे गोष्टी आहेत त्या आता इथून पुढे आपण सुरू करतो. वर्ष झालं तर रिझल्ट नाही लागला, त्याचं काय करतं, आम्ही 600 रुपये भरलेत पण त्याचा अजून रिझल्ट नाही लागला. त्याच्यामुळे आम्ही 2 वेळा आम्ही तोच पेपर दिलाय. तो तर पेपरवर जास्तीत जास्त सांगितलेलं आहे आमच्या कंट्रोलमध्ये ज्या आहेत गेला असेल एक वर्ष आपण बघू ना. सीओईकडे द्या, ते इमिडिएटली त्याला सुरू करू. प्रत्येक गोष्ट संपवण्याच्या बाबतीत वेळ लागू शकतो. फॉर एक्झाम्पल इव्हॅल्युएशन असेल, इव्हॅल्युएशनला 7 दिवसाचा वेळ लागू शकतो, 3 दिवसाचा वेळ लागू शकतो, 4 दिवसाचा वेळ लागू शकतो. तुमच्या ज्या अडचणी आहेत त्याला किती वेळ लागू शकतो त्याच्याप्रमाणे प्रायोरिटीनं सीओई हे हातामध्ये घेतील. याच प्रश्नाला जोडून आहे सर माझा एक प्रश्न तुमच्याकडे.
जसं आता तुम्ही सांगले की यांनी सांगले की 2 किंवा 3 सप्लिमेंटरी एका विद्यार्थ्याला द्याव्या लागल्या. पहिले रिचेकिंग, त्यानंतर पहिली सप्लिमेंटरी, त्यानंतर दुसरी सप्लिमेंटरी. मग आपलं एवढं विद्यापीठ कसं जागरूक झालं बघा. रिचेकिंगला त्या विद्यार्थ्याला 25 मार्क मिळाले, त्यानंतर त्याने सप्लिमेंटरी दिली. म्हणजे विद्यार्थीही कॉन्स्टंट आणि चेक करणाराही कॉन्स्टंट, म्हणजे सप्लिमेंटरीमध्ये त्याला सुद्धा 25च मार्क मिळाले. परत त्या विद्यार्थ्यानं प्रयत्न केला, अजून अभ्यास केला आणि तिसरी सप्लिमेंटरी दिली सर. त्यामध्ये सुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे- विद्यार्थ्याचा अभ्यासही कॉन्स्टंट आणि चेक मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही कॉन्स्टंट आता 25 ॲज अ mark. स्टुडंट ॲज अ स्टुडंट म्हणजे आम्ही एक विश्वास कसा ठेवायचा की आम्हाला एक नाही, त्याच्यावर एकच महत्त्वाचे आणि जे आमच्या हक्काचे हो, मार्क आहे ते मिळत. एक विद्यार्थी म्हणून फक्त एका पेपरच्या पर्टिक्युलर रेफरन्सनी सांगतोय. एक एक्झाम्पल झालंय आणि आम्ही जे बघतोय हे या एक्झाम्पलवरनं सिस्टीम मध्ये कुठे चुकतंय किंवा सिस्टीम मध्ये काय अडचण येते. ह्या ज्या एक्झाम्पल्स आहेत अशा एक्झाम्पलमध्ये नेमकं कुठे काय झालेलं आहे. तुला गेल्या वर्षीचं उदाहरण सांगतो. गेल्या वर्षी तुमच्याकडे काही मुलांना 0 मार्क्स आलेले केसेस होते. 500 पेपर्स आम्ही 500 पेपर्स इंडिव्हिज्युअली इथे विद्यापीठामध्ये स्वतः सीओई समोर ओपन करून ते पेपरला खरंच 0 मार्क्स आहेत का, की काय चुकलेलं आहे, कशामुळे झालेलं आहे. 500 पेपर्स इथे बसून त्यातले सॅम्पल 500 पेपर ज्यांना 0 मार्क्स मिळालेले होते त्यातले 500 पेपर सांगा सर काय अनुभव होता आपला. 500 पेपर आपण आता इथे कोणी म्हणाला ओपन ना करून ओपन केले. की कंटिन्यू सेम मार्क पडले. त्याचं एक्झाम्पल माझ्याकडे आहे, मी नंतर दाखवतो तुम्ही आले तरी सर. सर एक क्वेश्चन आहे. प्रिन्सिपलकडे गेलो तर प्रिन्सिपलने फोन केला कॉलेज युनिव्हर्सिटी, तर ते बोलले की आमच्याकडे तुमचे रिवाईजचे फॉर्मच आले नाहीत आणि रात्री लगेचच मार्क टाकून पण रिझल्ट पण लागतं. हे कसं पॉसिबल आहे. जर बोलत असतात तुम्ही आलेच नाही पेपर तर रिझल्ट कसे लागू शकतात. कॉलेजमध्ये 10 तास स्टुडंटचे वेगवेगळे रिझल्ट सांगितले होतात असं मेल लिहा. आणि स्टुडंट आले तर ते डायरेक्ट बोलले की बघा आता काय करा, डिस्कशन चालूच नाही, आम्ही राहील. समोरच होतो कॉलिंग. एकाने कोणीतरी कन्सोलेटेड जे प्रॉब्लेम आहे फोटोकॉपी एक वेगळं पेज मेल करा. गेला ना तुमचं दुसरं काही रिव्हॅल्युएशन त्याचं वेगळं पेज करा. प्रिन्सिपलला टाकायचा. प्रिन्सिपल त्याच्यामध्ये मुलाचा PRN नंबर आणि त्या सब्जेक्ट कोड जो कुठला आहे त्याचा प्रॉब्लेम आहे असे लिस्ट करून पाठवले तुम्हाला सगळे डिटेल्स. एक मिनिट याचा विषय आहे जे आपण सब सेंटर दिले आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो त्यांना सांगू शकता काय करू तो आला कुठे लातूर मला त्याने प्रश्न कॉल केला सर त्याला पाहिजे मॅग्रेशन सर्टिफिकेट आणि तो होता पण त्याला दुसऱ्या गावी जायचं तर त्याला सर तुम्ही काय म्हणलं एक तर बोनाफाईड नाही तर ॲडमिशन रिसिप्ट द्या तर आम्ही मॅग्रेशन देऊ आणि ॲडमिशन रिसिप्ट देऊन पण बोनाफाईड देऊ आखरी कंटाळून 5 तिन्ही वेळेस माझं जनरल माझा 70 मार्क्सचे असले 25 प्लस सर मार्क पडते ना सर 2 मार्क मला दरवेळेस शिक्षण राहतो रिव्हॅल्युएशन 2 मार्क दरवेळेस शिक्षण राहतो माझ्या कॉलेजमध्ये सेशन चालू आहे आणि तिकडे पण लॉस होतो सगळ्या अनेक पुरस्कार सर इथे पण आता माझ्या कॉलेजमध्ये सहसेनचा जो सेशन एकदम चालू आहे ते आता पण तुमचे ते कसं करणार आहे परत